तुम्ही पाहिलंच असेल, आम्हाला लेण्या, गडदुर्ग, प्राचीन मंदिरं आणि ऑफबीट ठिकाणं फिरायला खूप आवडतात. पण प्रश्न हा आहे, या सर्व ठिकाणांची माहिती आम्हाला मिळते कशी? चला आज हे तुम्हाला सिक्रेट सांगूनच टाकते. नमस्कार, मी स्मिता, म्हणजेच मराठी कन्या. फिरणं म्हणजे फक्त ठिकाणांना भेट देणं नसतं, तर त्यातून येणारे अनुभव, आठवणी या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यात महाराष्ट्रात फिरणं म्हणजे इतिहास आणि नैसर्गिक गोष्टींचा खजिनाच. जागा कोणतीही असो, तिला जोडून माहितीही आलीच, आणि त्या जागेची योग्य माहिती देण्याचा आमचा कायमच प्रयत्न असतो. या सर्व माहितीसाठी सर्वात आधी आम्ही वेगवेगळी पुस्तकं वाचतो, नोट्स काढतो, मॅप बघणं, ब्लॉग्स वाचणं यासाठी इंटरनेटचा वापर केला जातो. माहितीसाठी एवढंच पुरेसं नाही, तर त्या विषयातलं योग्य शिक्षणसुद्धा महत्त्वाचं आहे. त्यासाठी भारत इतिहास संशोधक मंडळ आणि सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्थेकडून काही कोर्सेस घेतले जातात. त्यामध्ये विरगळ, सतीशिया, लेणी, गडदुर्ग स्थापत्य असे बरेच विषय घेतले जातात. 22 एप्रिल ते 29 एप्रिल दरम्यान त्यांचा महाराष्ट्रातल्या बौद्ध लेणी स्थापत्यावर ऑनलाईन कोर्स आहे. त्यात तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, ज्याचं तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा दिलं जाईल. लेण्यांच्या कोर्सबद्दल आणि येणाऱ्या कोर्सेसच्या माहितीसाठी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. तसंच अधिक माहितीसाठी संस्थेच्या साईटवर जाऊन चेक करा. तर हा कोर्स PhD धारकांकडून शिका आणि तुमच्या भटकंतीला माहितीची जोड द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.